मुलांना बाहेर छान थंडी पडली, परंतु पहाटे उठून तुम्ही या तासिकेला उपस्थित राहता याबद्दल आधी तुम्हा सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन. मुलांनो, मी सुजाता संजय तायडे, नाडकर्णी पार्क मराठी शाळा क्रमांक 4 आणि माझ्या सहकारी श्रीमती आणि श्रीमती नलिनी टेकवडे आम्ही सर्वजण आपले या ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत करीत आहोत. मुलांनो, आपण आपल्या आजच्या तासिकेची सुरुवात एका छानशा सुविचाराने करायची. तर आपला आजचा सुविचार आहे, स्वातंत्र्य हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, पण त्याचा जर स्वैराचार होऊ दिला तर मात्र स्वैराचार न होऊ देणं हे आपलं कर्तव्य आहे. मुलांनो, तुम्ही मागील तासिकेमध्ये मूलभूत हक्क शिकला आहात आणि त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा हक्कही शिकलेला आहात. तर आपल्याला संविधानाने जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण गैरकामासाठी करता कामा नये किंवा स्वैराचार म्हणजे हवं तसं मनाला वाटेल तसं वागणं म्हणजे स्वैराचार असं न करता आपण आपलं कर्तव्यही लक्षात घेतलं पाहिजे. तर मुलांनो, आपण आजच्या तासिकेमध्ये मूलभूत हक्क भाग 2 या पाठामध्ये काही मूलभूत हक्कांची माहिती घेणार आहोत. तुम्हाला आठवतच असेल की मागील तासिकेमध्ये तुम्ही या मूलभूत हक्कांचा विचार केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. मला सांगा, मूलभूत हक्क म्हणजे काय रे? सांगू शकाल? मूलभूत हक्क म्हणजे काय आठवते का कोणाला? आस्था? हो टीचर, मिळणारा हक्क. हा सांग बाळा. आपल्याला शिक्षणाचा मिळणारा हक्क, नोकरीचा, सगळ्या ह्याच्यामध्ये हक्क मिळणारा. हा बरोबर बोल. स्वतंत्रपणे समानतेचा हक्क दिला आहे. बरोबर, हे झाले आपल्या हक्कांचे प्रकार. पण यांना मूलभूत हक्क का म्हणायचं? आपल्याला हे जे मूलभूत हक्क संविधानाने दिले आहे ते मूलभूत हक्क म्हणजे काय? पहा, भारतातल्या सगळ्या नागरिकांना, प्रत्येक व्यक्तीला आपल्यातील गुणांचा आणि कौशल्यांचा विकास करण्यासाठी जे घटक आवश्यक असतात त्यांना अधिकार किंवा हक्क असे म्हणतात. आणि आपल्या या गुणांचा विकास होण्यासाठी आपल्या संविधानाने आपणाला जे हक्क दिलेले आहेत त्याला मूलभूत हक्क असे म्हणतात. आणि मग आता तुम्ही जे मगाशी सांगितलं ते मूलभूत हक्कांचे प्रकार होते. मागील तासिकेमध्ये तुम्ही कोणकोणते मूलभूत हक्क शिकला सांगू शकाल? हो टीचर. हा सांग बाळा. समानतेचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, सांस्कृतिक व शिक्षणाचा हक्क, दान मागण्याचा हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि धर्म स्वातंत्र्याचा हक्क. बरोबर. आता यापैकी मागील तासिकेमध्ये तुम्ही समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि शोषणाविरुद्धचा हक्क या 3 हक्कांची माहिती घेतली. आता आजच्या तासिकेमध्ये आपण पुढील काही मूलभूत हक्कांचा अभ्यास करणार आहोत. ती आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, दुसरा आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि तिसरा आहे संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. तर आजच्या तासिकेमध्ये आपण या 3 हक्कांचा अभ्यास करणार आहोत. आता सर्वात प्रथम आपण घेऊया धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. मुलांनो, आतापर्यंत तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य म्हणजे काय किंवा धर्मनिरपेक्षता म्हणजे काय हे याचा आपण अभ्यास केलेला आहे. आपण आपल्या जर भारतात आपण पाहिलं तर धार्मिक बाबतीत किंवा धर्मांच्या बाबतीत विविधता आढळते. कोणकोणते धर्म आहेत रे आपल्या देशात? सांगता येईल तुम्हाला कोणत्या धर्माचे लोक राहतात? हो टीचर, सिख, पंजाब, तमिळ. आणखीन मुस्लिम पण राहतात. बरोबर. आणखीन कोणता? ख्रिश्चन लोक. उर्दू.
उर्दू म्हणजे उर्दू ही भाषा झाली बाळा. मुस्लिम हा धर्म, त्यांची भाषा उर्दू. बघा, हिंदू धर्माचे आहेत, शीख धर्माचे आहेत, पारशी धर्माचे लोक राहतात, ख्रिश्चन राहतात, बौद्ध राहतात. तर असे विविध धर्माचे लोक आपल्या भारतामध्ये राहत आहेत. आता जरी हे विविध धर्माचे लोक आपल्या देशात राहत असले तरी या सर्व धर्मांना आपल्या भारतामध्ये समान हक्क किंवा समान दर्जा दिलेला आहे. आपला भारत देश हा संपूर्ण जगामध्ये एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून ओळखला जातो. आता बघा, आपल्या देशाची, आपल्या भारताची राष्ट्रभाषा तुम्हाला सांगता येईल कोणती आहे? आपली राष्ट्रभाषा कोणती आहे? हिंदी. बरोबर, छान. राष्ट्रभाषा हिंदी आहे, बरोबर. आणि आपला राष्ट्रीय ध्वज कोणता? तिरंगा. राष्ट्रगीत कोणतं? जनगण. राष्ट्रगीत. हा, राष्ट्रगीत. बघा, म्हणजे आपली भाषा, राष्ट्रगीत. त्याचप्रमाणे आपल्या देशात जे धर्म आहेत त्यातील कोणताही धर्म हा राष्ट्रीय धर्म म्हणून ओळखला जात नाही, कारण आपल्या संविधानाने सर्व धर्मांना समान मानले आहे. आणि यासाठी आपल्या संविधानाने काही तरतुदी केलेल्या आहेत, त्यालाच धार्मिक स्वातंत्र्य असे म्हणतात. येतंय लक्षात तुमच्या? आता आपल्या भारतामध्ये सर्व नागरिकांना आपापल्या धर्माप्रमाणे पूजा करण्याचा, उपासना करण्याचा हक्क संविधानाने दिलेला आहे. प्रत्येक धर्मियांना त्यांच्या देवदेवतांची पूजा करणं, त्यांच्या धार्मिक स्थळांमध्ये जाणं, प्रार्थना करणं यासारखे अधिकार दिलेले आहेत. उदाहरणार्थ हिंदूंची देवळं आहेत, ख्रिश्चनांचे चर्च आहेत, मुस्लिमांच्या मस्जिदी आहेत, त्याच्यानंतर पारसी लोकांची अग्यारी आहे, बौद्धांचं स्तूप किंवा विहारे आहेत. तर अशा प्रार्थना स्थळांमध्ये जाऊन आपापल्या देवतांची पूजा करण्याचा, उपासना करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे. तसंच दुसरा जो अधिकार आहे तो म्हणजे धार्मिक कारणांसाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क प्रत्येक धर्मीयाला आहे. याला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क असे म्हणतात. म्हणजे प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे आणि धार्मिक कारणासाठी संस्था स्थापन करण्याचा हक्क आपल्या संविधानाने दिलेला आहे. यालाच धार्मिक स्वातंत्र्य असे म्हणतात. आता पहा, आपल्या संविधानाने आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य तर दिलं आहे, परंतु काही गोष्टींना मात्र आपल्या संविधानाने प्रतिबंध म्हणजे मनाई केलेली आहे. त्यातला पहा, आजही आपल्या देशामध्ये किंवा पूर्वी काही अनिष्ट प्रथा किंवा रूढी चालीरीती असायच्या. तर धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या ज्या अमानुष चालीरीती आहेत, प्रथा आहेत, अंधश्रद्धा आहेत, यावर आपलं सरकार बंदी घालू शकते. उदाहरणार्थ पूर्वी नर बळी किंवा प्राण्यांचा बळी दिला जात असे, तर या अमानुष ज्या प्रथा आहेत किंवा चालीरीती आहेत याला आपल्या संविधानाने बंदी किंवा मनाई केलेली आहे. त्याच्यानंतर विशिष्ट कराचा उपयोग किंवा काही धार्मिक कारणासाठी जो कर गोळा केला जातो त्यामुळे विशिष्ट धर्माला प्रोत्साहन मिळू शकते. आणि म्हणून ज्या धार्मिक कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाही. याबाबत आपल्या संविधानाने प्रतिबंध केलेला आहे. तसंच तिसरं जे आहे ते शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या ज्या शाळा आहेत, म्हणजे सरकारी शाळा आहेत किंवा काही शैक्षणिक संस्था आहेत, तर अशा संस्थांमध्ये किंवा शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येणार नाही. म्हणजे कोणत्याही विशिष्ट धर्माचे शिक्षण त्या शाळेमध्ये दिले जाणार नाही, यावर संविधानाने बंदी घातलेली आहे. येते तुमच्या लक्षात? म्हणजे धार्मिक कारणासाठी कोणत्याही प्रकारचा कर गोळा केला जाऊ नये. तसंच
कोणत्याही सरकारी शैक्षणिक संस्था किंवा शाळा यामध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे केले जाणार नाही. या बाबतीत आपल्या संविधानाने प्रतिबंध केलेला आहे. येते तुमच्या लक्षात आला तुम्हाला धार्मिक बरोबर. आता हो टीचर. पाहणार आहोत हक्क पाहणार आहोत तो म्हणजे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. दुसरा हक्क आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. आता पाहिलं की आपल्या धर्मामध्ये आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात बरोबर. आता प्रत्येक धर्माचे सण वेगळे आहेत, उत्सव वेगळे आहेत, त्याच्यानंतर प्रत्येक धर्माची भाषा वेगळी आहे, त्यांचे पंथ वेगवेगळे आहेत आणि त्यांच्यामध्ये सांस्कृतिक विविधता आहे. आता ही सांस्कृतिक विविधता म्हणजे काय तर त्यांचे सण आहेत, त्यांचे उत्सव आहेत, त्यांच्या आहार पद्धती म्हणजे खाण्यापिण्याच्या सवयी, त्याच्यानंतर त्यांची जीवन पद्धती आणि त्यांचे लग्न समारंभ यामध्ये आपल्याला विविधता आढळते. प्रत्येकाची जीवन पद्धती ही वेगवेगळी आहे. आता तुम्ही जर हिंदूंच्या लग्नात गेलात तर तिथे त्यांच्या लग्न पद्धती वेगळ्या असतात, ख्रिश्चनांच्या लग्नांमध्ये गेलात तर तिथे त्यांची लग्न पद्धती वेगळी असते. परत जर आणखीन इतर वेगवेगळ्या धर्मांच्या आपण जर समारंभांना गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला ही विविधता आढळून येते. तसंच प्रत्येक धर्मांचे सण वेगवेगळे आहेत. मला सांगू शकाल का तुम्ही आपल्या हिंदूंचा सर्वात मोठा कोणता सण आपण साजरा करतो? गुढीपाडवा. गुढीपाडवा. बरोबर. आणि तसा मग ख्रिश्चनांचा कोणता सण आपण आता साजरा केला रे? क्रिसमस. पारशी लोक सांगता येईल तुम्हाला? नाही. त्यांचं न्यू इयर आपण साजरा करतो पतेती म्हणून. हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाला आपण काय म्हणतो? पतेती. आणि गुजराती सांगता येईल तुम्हाला? नवरात्र. वेगवेगळ्या धर्म भाषा छान आपल्या देशामध्ये राहत असल्यामुळे त्यांचे सण उत्सव किंवा त्यांचे समारंभ याच्यामध्ये विविधता आपल्याला आढळते. आता या सर्व ज्या गोष्टी आहेत या त्या धर्माच्या लोकसमूहाच्या संस्कृतीचा भाग असतो. येते लक्षात? या ज्या सगळ्या आपण गोष्टी पाहिल्या या त्या धर्माच्या लोकसमूहाचा संस्कृतीचा भाग असतो. आणि म्हणूनच आपल्या संविधानाने विविध लोकसमूहांना आपापला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्यासाठी सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क दिलेला आहे. येते लक्षात तुम्हाला? सर्व धर्मांच्या लोकसमूहांना आपापल्या सांस्कृतिक आपापल्या ज्या संस्कृती आहेत त्या सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. आणि त्या टीचर आवाज नाही येते. टीचर आवाज नाही येते. टीचर आवाज नाही येते. टीचर माइक बंद. टीचर माइक म्यूट है. टीचर आपका माइक बंद है. टीचर आवाज नहीं है. बंद है टीचर. माइक बंद है मैडम. टीचर माइक बंद है. आता येतो आवाज? हो टीचर येतोय आता. हो. बरं मग आपण एकदा परत फक्त हे बघूया की आपल्या देशात जे विविध धर्मीय लोक राहतात त्या लोकसमूहांच्या संस्कृतीचा जो भाग आहे या संस्कृतीचे जतन करण्यासाठी आपल्या संविधानाने आपल्याला सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क दिलेला आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक धर्मीयांची भाषा, त्यांची लिपी, त्यांचे साहित्य याचेही जतन करण्याचा आपल्याला हक्क आहे. त्यांचे जतन करणे, त्यांचं संवर्धन करणे किंवा त्यांच्या विकासासाठी उदाहरणार्थ भाषेच्या विकासासाठी संस्था स्थापन करण्याचाही आपल्याला हक्क आहे. आता आपण पाहिलं की आपल्या भारतामध्ये विविध
दरम्यानचे लोक राहतात. तसंच पावलोपावली आपल्या भारतात भाषा बदलत असते. तुम्हाला माहित आहे का, आपल्या भारत देशामध्ये एकूण 1652 भाषा बोलल्या जातात. इथे लक्षात. आणि त्यापैकी 22 भाषा ज्या आहेत त्याला आपल्या संविधानाने मान्यता दिलेली आहे. तुम्ही जर आपल्या नोटा पाहिल्यात, रुपया किंवा 100, 1000 कोणत्याही नोटा पाहिल्यात आणि त्या नोटांचं जर निरीक्षण केलं तर या नोटांवर आपल्याला 15 भाषा लिहिलेल्या आढळतात. तुम्ही आज आवर्जून त्या पहा, कोणकोणत्या भाषा आहेत त्याही समजून घ्या आणि मोजा त्या किती आहेत. एकूण 15 भाषा आपल्या नोटांवर छापलेल्या आहेत. आता आपल्या संविधानाने भाषेच्या संवर्धनासाठी किंवा विकासासाठी पण आपल्याला हक्क दिलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलली जाते, बरोबर ना. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने काही संस्था निर्माण केलेल्या आहेत. मराठी भाषेच्या विकासासाठी काही संस्था निर्माण केल्या आहेत. त्यातल्या काही संस्थांची मी तुम्हाला नावं सांगते. पहिली आहे स्वतंत्र भाषा संचलनालय, दुसरी आहे महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था. अशा संस्थांची स्थापना आपल्या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे की जेणेकरून मातृभाषेचा म्हणजेच मराठीचा विकास होईल, संवर्धन होईल. येथे तुमच्या लक्षात बाळांनो, बघा आतापर्यंत आपण 2 हक्कांचा अभ्यास केला, धार्मिक स्वातंत्र्य आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. याच्यामध्ये शैक्षणिक हक्कामध्ये आपल्याला आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेण्याचाही हक्क आहे. येथे आलं तुमच्या लक्षात? हो टीचर. आपण आता पुढचा हक्क बघूया. तो आहे संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. आता बघा, आतापर्यंत आपण इतके हक्क पाहिले. समानतेचा हक्क पाहिला, स्वातंत्र्याचा हक्क पाहिला, शोषणाविरुद्धचा हक्क पाहिला, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपाययोजनांचा हक्क आपण पाहिला. त्यामध्ये आता हे जे सगळे आहेत, हे सगळे हक्क आपल्या संविधानाने नागरिकांना दिलेले आहेत. त्यांना आपण मूलभूत हक्क म्हणतो. आता या मूलभूत हक्कांचे सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की या हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क हा देखील एक मूलभूत हक्क आहे. आणि या हक्कानुसार जर कोणत्याही नागरिकाचे मूलभूत हक्क नाकारले गेले तर तो नागरिक किंवा ती व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकते. यालाच संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क असे म्हणतात. येते लक्षात. म्हणजे आपल्याला जे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या हक्काविरुद्ध, त्या हक्कभंगांविरुद्ध नागरिकांना न्यायालयात दाद मागण्याची तरतूद संविधानाने केलेली आहे. आणि त्यानुसार न्यायालयालाही या हक्कांचे संरक्षण करणे बंधनकारक असते. आता संविधानाने आपल्याला हे जे हक्क दिले, आता हे हक्कभंग म्हणजे काय, तर संविधानाने आपल्याला जे हक्क दिले आहेत त्याला जर कोणी विरोध केला किंवा मनाई केली किंवा आपल्याला त्याचा वापर करता आला नाही तर आपण त्या विरोधात न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. आता हे हक्कभंगाचे प्रकार कोणकोणते आहेत ते आपण थोडक्यात पाहूया. बघा, कारण नसताना एखाद्या व्यक्तीला किंवा चूक नसेल, काही कारण नसेल तर विनाकारण एखाद्या व्यक्तीला तुरुंगात टाकणे किंवा योग्य कारणांशिवाय एखाद्या व्यक्तीला शहर किंवा गाव सोडण्यास सांगणे. या ठिकाणी बघा, आपला स्वातंत्र्याचा हक्क आहे, त्या हक्काच्या विरोधात हा हक्कभंग होऊ शकतो. त्याच्यानंतर तुरुंगामध्ये जे कैदी असतात, जरी त्यांनी गुन्हा केला असेल तरी जीविताचा हक्क याद्वारे त्या कैद्यांना अन्न पाणी औषधोपचार नाकारणे म्हणजेच काय आहे, हक्कभंग आहे. त्याचप्रमाणे पुढचा जो आहे तो लहान मुलांना शिक्षणापासून दूर ठेवणे, त्यांना कामाला लावणे किंवा मुलांकडून जबरदस्तीने काम करून घेणे
यामध्ये आपले कोणते दोन हक्कांचा भंग होतो? तर शोषणाविरुद्धच्या हक्काचा भंग होतो. त्याच्यानंतर हा बरोबर सांग. हा शैक्षणिक हक्काचा भंग होतो, स्वातंत्र्याचाही भंग होतो, बरोबर की नाही? त्याच्यानंतर काय आपल्या काही प्रदेशांमध्ये किंवा काही ठिकाणी स्त्री पुरुष भेदभाव केला जातो. आजही जर आपण पाहिलं तर काही मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारला जातो. मग इथे कोणता हक्क भंग होतो रे? टीचर मी सांगू, समानतेचा हक्क. बरोबर, समानतेचा भंग होतो. मग अशा प्रकारे आपल्याला संविधानाने जे हक्क दिलेले आहेत, मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्या हक्कांचा जर भंग झाला असेल तर आपल्याला न्यायालयात दाद मागता येते आणि न्यायालयही आपलं मत ऐकून घेतं, त्याची शहानिशा म्हणजे त्याचा खरेखोटेपणा काय आहे हे समजून घेऊन आणि खरोखरच जर त्या व्यक्तीचा हक्कभंग झाला असेल तर न्यायालय योग्य तो निर्णय देते. इथे तुमच्या लक्षात आलं बाळांनो? हो टीचर. म्हणजेच आपल्याला संविधानाने मूलभूत हक्क दिलेले आहेत, त्या हक्कांचा जर भंग झाला तर आपल्याला त्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते. याला संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क असे म्हणतात. आलं लक्षात बाळांनो? हो टीचर. आपल्याला इथे सगळे हक्क दिलेले आहेत. आता आपण पुढे जाऊया. आता भारतीय नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाने किंवा आपण भारतीय नागरिक आपला जर हक्कभंग झाला तर आपण उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. आणि यासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी काही साधनांचा वापर करतात. त्यांना काय म्हणतात? प्राधिलेख. काय म्हणतात? प्राधिलेख. प्राधिलेख म्हणजेच आदेश. तर या प्राधिलेखाद्वारे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाचे विविध आदेश आहेत आणि हे न्यायालयाला विविध आदेश देण्याचे अधिकार आहेत. आता हे कोणकोणते आदेश आहेत ते आपण एक एक पाहूया. आता पहिला जो आदेश आहे न्यायालयाचा हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयाचा जो पहिला आदेश आहे तो आहे देहोपस्थिती. त्यालाच बंदी प्रत्यक्षीकरण असे म्हणतात आणि इंग्लिशमध्ये त्याला हेबियस कॉर्पस असं म्हणतात. मुलांनो, ही नावं तशी तुमच्या लक्षात ठेवणं कठीणच आहे, पण आपण त्याचा अभ्यास करायचा आहे. तर पहिला जो आहे तो देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय रे? तर एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर अटक झाली असेल किंवा स्थानबद्धता यापासून त्या व्यक्तीचे संरक्षण करणे. कोणत्याही व्यक्तीला जर बेकायदेशीरपणे म्हणजेच कारण नसताना अटक झाली असेल किंवा त्याला उगाचच बेकायदेशीररित्या अडकवून ठेवले जात असेल तर त्या व्यक्तीला आपल्या अटकेच्या कारणासंबंधी विचारणा करण्याचा अर्ज उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये करता येतो. याला म्हणतात देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण आदेश. त्याच्यानंतर दुसरा जो न्यायालयाचा आदेश आहे तो म्हणजे परमादेश. कोणता आहे? परमादेश. यालाच मॅनमस असंही म्हणतात. आता परमादेश म्हणजे काय? तर लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा आदेश. बघा, न्यायालयाचा आदेश म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला तिचे कर्तव्य पालन करण्याची आज्ञा दिली जाते. पण शासन किंवा एखादी व्यक्ती किंवा संस्था आपल्या कर्तव्याचे जर पालन करत नसेल आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल तर त्या बाबतीत ती व्यक्ती उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात अर्ज करू शकते. इथे तुम्हाला आलं लक्षात? हो टीचर. तर आपण तिसरा आदेश आहे तो म्हणजे मनाई हुकूम किंवा त्याला प्रतिषेध असेही म्हणतात.
आता प्रतिषेध किंवा प्रोहिबिशन म्हणजे काय, तर कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश. एखादा खटला किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो, केस ना, एखादा खटला कनिष्ठ न्यायालयामध्ये चालविण्याचा कायदेशीर अधिकार जर त्या न्यायालयाला नसेल तर कनिष्ठ न्यायालयातील खटला वरिष्ठ न्यायालयात चालवण्यासाठी आपल्याला अर्ज करता येतो. म्हणजेच वरिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचे आदेश यालाच मनाई हुकूम किंवा प्रतिषेध असे म्हणतात. त्याच्यानंतर चौथा आहे तो म्हणजे अधिकार पृच्छा, को वॉरंटो. आता यामध्ये कोणत्याही अधिकाराने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश. आता कोणत्याही अधिकाराने म्हणजे काही वेळेला पात्रता नसताना जर एखादी व्यक्ती आपले पद भूषवित असेल, त्या पदावर काम करत असेल, तर त्या व्यक्तीला पदग्रहण करण्याविषयीची विचारणा म्हणजेच पृच्छा करण्याचा अधिकार या अर्ज करून या आदेशाद्वारे आपल्याला करता येतो. त्याच्यानंतरचा पुढचा जो आहे तो म्हणजे उत्प्रेक्षण म्हणजे सर्शिओरारी. उत्प्रेक्षण आता याचा अर्थ काय होतो की कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय जर मान्य नसेल, बघा एखाद्या व्यक्तीला त्याचा खटला चालू असेल आणि जर कनिष्ठ न्यायालयाने त्याला निर्णय दिला, तो निर्णय जर त्या व्यक्तीला मान्य नसेल तर ती व्यक्ती त्या निर्णयाद्वारे सर्वोच्च न्यायालयामध्ये तो खटला चालवू शकते किंवा अपील करू शकते, असा विनंती अर्ज ती करू शकते. यालाच काय म्हणतात, उत्प्रेक्षण. म्हणजे जर कनिष्ठ न्यायालयामध्ये न्याय मिळाला नाही तर तो खटला पुढे सर्वोच्च न्यायालयात चालविण्यासंबंधीचा अर्ज व्यक्ती या आदेशाद्वारे करू शकते. तर हक्कभंग दूर करण्यासाठी आपण न्यायालयाचे हे 5 आदेश पाहिले. बघा, देहोपस्थिती म्हणजे बंदी प्रत्यक्षीकरण. आवाज येतोय? आवाज येतोय ना, पण तुम्हाला ऐकू येते ना? परमादेश, त्याच्यानंतर मनाई हुकूम, अधिकार पृच्छा आणि उत्प्रेक्षण या आदेशाद्वारे हक्कभंग अन्याय आपण दूर करू शकतो. आलं लक्षात तुम्हा सगळ्यांना? आले का? लगेच लक्षात येणार की तुम्ही आता घरी गेला त्याचं पुन्हा वाचन करा, तेव्हा हे शब्दही तुमच्या लक्षात राहतील आणि त्याचा अर्थही तुमच्या लक्षात येईल. आता मुलांनो बघा, आपल्याला मूलभूत अशा प्रकारे आपल्या मूलभूत हक्कांना न्यायालयाचे संरक्षण असते आणि त्यामुळे त्याचे पुढील प्रमाणे फायदे होतात. आपल्या हक्कांना न्यायालयाचे जे संरक्षण दिले गेले आहे त्याचे कोणकोणते फायदे होतात ते आपण आता बघूया. त्यातला पहिला जो फायदा आहे न्यायालयाचे कामकाज. हा, चित्र बरोबर आहे, न्यायालयाच्या कामकाजाचं चित्र आहे ना. आता आपल्याला कोणते फायदे होतात बघा, आपल्या हक्कांवर जर अतिक्रमण होत असेल आणि आपले हक्क जर कोणी नाकारू शकत असतील तर मात्र आपल्याला न्यायालयामध्ये त्या विरोधात अर्ज करता येतो. म्हणजेच आपल्या हक्कांवर अतिक्रमण होत नाही, आपले हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही किंवा नाकारू शकत नाही. त्याच्यानंतर दुसरा फायदा आहे तो म्हणजे या हक्कांमुळे आपल्या विकासासाठी, प्रगतीसाठी आपण त्याचा योग्य प्रकारे वापर करू शकतो. आपला विकास होतो, आपली गुणवत्ताही वाढते. आणि तिसरा आणि महत्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे आपण एक जागरूक, जबाबदार आणि सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका योग्य प्रकारे पार पाडू शकतो. म्हणजे न्यायालयाने आपल्याला जे हक्क दिले आहे त्या हक्कांमुळे भारताचे जागरूक नागरिक म्हणून आपण आपलं काम करू शकतो. इथे लक्षात आलं? लक्षात मुलांनो? संविधानाने अशा प्रकारे
आपल्याला संविधानाने हे जे मूलभूत हक्क दिलेले आहेत, या हक्कांचा वापर करताना आपण कर्तव्यांचाही योग्य वापर, कर्तव्यांचेही भान ठेवले पाहिजे. आणि ही कर्तव्य कोणती आहेत याचा अभ्यास आपण आता पुढच्या पाठामध्ये करणार आहोत. आलं लक्षात मुलांनो? हो बघा, आज आपण कोणकोणते शिकलो हे पहा. तर आपण एकदा थोडक्यात त्याची माहिती घेऊ. पहिला आपण हक्क शिकलो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. आपल्या संविधानाने आपल्याला पूजा उपासना करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु त्याचबरोबर धर्माच्या नावाखाली कर गोळा करणे किंवा शासकीय शाळा किंवा संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करणे याला बंदी घातलेली आहे. त्यानंतर आपण पाहिला आणि शैक्षणिक हक्क. तुम्हाला सांगता येईल काय शिकलो याच्यामध्ये आपण? हो टीचर. हा सांग बाळा. संविधानाने सगळ्यांना आपले आपले हक्क दिले आहेत. पण म्हणजे सांस्कृतिक हक्क म्हणजे काय? आपली संस्कृती जतन करण्याचा हक्क, संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करण्याचा हक्क आपल्याला सांस्कृतिक आणि शैक्षणिक आवाज नाही येते मिळत असतो. येतोय आवाज? त्याच्यानंतर आपण पुढचा जो हक्क पाहिला तो म्हणजे संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. आपल्या हक्कभंगांविरोधात आपण न्यायालयात मागू शकतो. याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात. आले लक्षात तुमच्या हे 3 हक्क? बर. आणि या हक्कभंगांविरुद्ध न्यायालयाचे कोणकोणते आदेश आहेत ते आपण पाहिले, होय की नाही? पहिला आपण पाहिला देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण आदेश. त्याच्यानंतर दुसरा पाहिला फर्मादेश मनाई हुकूम आणि प्रतिषेध. त्याच्यानंतर चौथा अधिकार. बरोबर, अधिकार कृत्य. आणि पुढचा 5वा उत्तप्रेक्षण. बरोबर. आणि या मूलभूत हक्कांमुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात याचाही आपण अभ्यास केला. तर बाळांनो तुमच्या लक्षात आलं का हे? हो टीचर. हो टीचर. हा, मग आता मला प्रश्नांची उत्तरं देणार? हो टीचर. हो टीचर. आता उत्तरं देताना मात्र एकत्र बोलायचं नाही. तुमचं नाव सांगा आणि उत्तर द्या. असता आणि इतरांनाही उत्तर देण्यासाठी जरा तू थांबत जा आणि नंतर जर इतरांनी उत्तर नाही दिलं तर मग तू सांग. हा ओके टीचर. त्यांना छान उत्तर येतात. चला पहिला आपला प्रश्न बघा. संविधानाने नागरिकांना कोणते धार्मिक हक्क दिले आहेत सांगा. टीचर मी सांगू आस्था? सांग बाळा, सांग. ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल त्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माचा उपासना करण्याचे आणि धार्मिक कारणासाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क दिले आहेत. आस्था, तू मध्येच उत्तर सांगायला सुरुवात का केली बेटा? तो सांगतोय ना उत्तर, आधी त्याचं पूर्ण ऐकायचं आणि मग तू उत्तर सांगायचं. बर. दुसरा प्रश्न पहा. संविधानाने नागरिकांना कोणते सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क दिले आहेत? सांगा रे. मॅडम मी सांगू संस्कृती? हो संस्कृती सांग बेटा. आपल्या संविधानाने विविध लोक समूहांना आपापला
सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे. छान छान. मग या सांस्कृतिक वेगळेपणा कोणकोणते आहेत सांगा. प्रत्येक धर्माचं जीवन पद्धती, भाषा, नीती, हा. साहित्य यांचे जतन करता येते. बरोबर. छान 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 सांगितलं संस्कृती. आता पुढचा प्रश्न पहा. संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे काय? टीचर मी सांगू आस्था. हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दान मागण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्क आहे. त्याला संविधानात्मक उपयोजना हक्क असे म्हणतात. संविधानात्मक उपयोजनांचा हक्क असे म्हणतात. येतं लक्षात? पुढचा प्रश्न पहा. मूलभूत अधिकारांना न्यायालयाचे संरक्षण दिल्यामुळे कोणते फायदे होतात? आपण आता शेवटी पाहिलं ना, कोणकोणते फायदे होतात? आवाज वाढवा टीचर तुमचा. आवाज वाढवा. बोला. मूलभूत अधिकारांना न्यायालयाचे संरक्षण दिल्यामुळे कोणते फायदे होतात? आता प्रश्न ऐकू आला? प्रश्न ऐकू आला बाळांनो? हो टीचर. हा सांगा उत्तर. सांग आस्था. हो टीचर सांगू. हा सांग. मूलभूत अधिकार न्यायालयाकडे संरक्षण असल्याने नागरिकांना आपल्या हक्कांचा वापर योग्य प्रकारे करता येतो. ते अधिक जागरूक, जबाबदारी व सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडू शकतात. बरोबर. छान. आता पुढचा प्रश्न बघा. मूलभूत हक्कांचा उपयोग घेताना कशाचे भान ठेवावे लागते? टीचर मी सांगू आस्था. हो बरं सांग. मूलभूत हक्कांचा विचार करताना आपल्या वक्तव्याचीही भान ठेवावी लागतात. कशाचे भान ठेवावे लागते? वक्तव्याची. आपल्या कर्तव्याचे भान ठेवावे लागते. छान छान. बरं आज बाकीची मुलं शांत बसली. छान. आता या बाळांनो हॅलो, तुम्हाला पाठ कळला ना? हो आज घरी जाऊन तुम्ही या पाठाचं छान वाचन करा. टीचर. त्याचं वाचन करा आणि धड्याखालच्या प्रश्नांची उत्तरं लिहा. धन्यवाद.